म्हणजे फार ते लग्नाच्या वगैरे त्याच्यावर जुनं घर होतं सगळं एकत्र. अचानक त्या मुलाने सांगितलं की माझ्या आईने माझ्यासाठी दुसरी आमच्या सुलतानाचे वडील आई सगळे इकडे आमच्या मी होते. तिला सगळी तिकडं झोपली होती समोर. आणि त्या दोघी नंदा आहे दोघी त्या बहिणी त्यांच्या आणि त्यांच्या आई आणि मी असे आम्ही मागच्या पडवीत होतो मागच्या साईडला होतो. आणि जागेच होतो बराच वेळ ती काय केसात बघत ती काय काय चाललं होतं मालका मारत होतो. नवीन होते मी तेव्हा. आणि थोड्या वेळाने झोपले. मला वाटतं काहीतरी 1-2 वाजले असते. आणि जे कवला खाली असे हे होते गवताचे होत्या पाठची पडवी गवताची होती. आणि कौलारू पूर्ण कौलारूच होतं फक्त मागची पडण्याची होती गवताची. ज्या ज्या अशा खड्यांनी जोरात कौलावर खा तर मी आवाज झोपतो झोपतो असं मला त्या बोलत सांगितलं. ते मी जाणवलं. आमचं पण सांग ना. आता दादा असतं तर दादाने लय लय हसवलं असतं सांगताना. घाबरले होते. किती जण गेली तू ग? 4-5. बाहेर गेलेलं ते 5च्या साईडला. बाहेर नाही म्हणजे वाडीतलं सांगितलेलं तुम्हाला. गावी कुठे गेलेला आणि हा मम्मी तू परत सांग. नाही घाबरली होती तुला. दुपारी गेली 12 वाजता सोप्याच्या लग्नाच्या टायमात. आणि लहान होतं एवढं पण मोठं गेली. मग आम्हाला माहीत नाश्ता बिस्ता केली पण गेली कधी माहीतच नाही. आणि मला वाटतं ना तर आम्ही शोधत जेवायला कोण नाही जेवायला शोधता नाही कुठं गेली मग ही लोक आली. मला वाटतं काय तर 2:30-3 वाजले. आली सगळी एका पाठोपाठ भरभार आली आणि ही रडायला लागली मोठ्या आणि मस्त वरी सगळी सांगत होती. आणि मग झोपली. तिथं झोपली आणि एकदा सुटून बसली आणि मोठ्यानं रडायला लागली. माई बोलतात काय झालं. नाही झोपेत रडत होती पहिला. आम्ही झोपेत रडत होती मग नंतर उठून रडायला लागली. पण ते काय झालेलं तू सांग ना. तू सांग. तुला माहिती तू सांग. असं काय झालं मला काय माहिती. तुला माहिती अरे नाही मला माहिती. पहिले तुम्ही तुमची कहाणी सांगा ना. काय सांगा काय काम. दादाने ना माहिती आहे त्याच्यात कामात. सांगितलंय त्याने कामातलं पण तर माहिती पडायची. सांगत होतं कामातलं पण ना मम्मी. नाईटला जायचं ते कामातलं ना सांगितलं ना की दरवाजाच्या इथे कोणतरी सावली दिसायची नाही का बोलायचा. नाही सांगितलेलं तेच आहे ना वहिनी तुम्हाला सांगितलं दरवाजाच्या इथे सावली. बाथरूमच्या इथे पण कशाने स्नॅप काढते दाखव पूर्वा. नोकिया पण मी नाही घेतलं. डोंट काय ग पाचू बिल बघत पण नाही. नको घेऊ यार. मम्मी बिस्किट आणलं नाही ग बिस्किट मध्ये ठेवले बघा ना. नाही जा ना मी काम. अगं घे तेच तर अगं घे पूर्व रागवली. काय ग हे स्लाइस टेस्ट करायला काय पप्पा बसताय.
पिझ्झा तू दादाचा नको पाठवा. ठुमकदार. मम्मी कशी बसली तू? कुठे गेलेली मम्मी? कुठे गेलेली तू? लालबागला गेले होते. कशाला गेलेली? कशाला गेलेली? तुझं सगळं सांगून जाते. मसाला करायला गेले. किती किलोचा मसाला बनवला लालबाग वरून? 8 किलोचे किती? 7,700. हो. मग किती? देव भाई पिझ्झा दो हमें. अरे जरासा कुठं होता तो, एवढा मोठा होता. नाही जरा वहिनी तुम्ही का पाठवला? खाल्लाच कोणी खाल्ला ना. मी नाही खाल्ला. मला नाही माहित. हमें भी पिज्जा यार, अकेले अकेले खाते हो तुम. पप्पा नाना सांगितलं. झोप आली आता तर काय नाही बोलू शकत पिझ्झा कॅमेरा पाहिजे. समोर. तुम्हाला पिझ्झा दे. तू पिझ्झा कुठे आहे? हा ठेवलाय बघ फ्रीज मध्ये, लपवून ठेवलंय वहिनींनी. आम्ही पण यांना आणतो ना, आम्हाला पण पाहिजे. हा आम्ही पण आणतो. नंतर आणायला सांगितलं. कॅमेरा ऑन झाला, सगळ्यांची बोलती बंद होते. इकडे मी देते, माझ्याकडे आहे. बाकी लागला का मला सांगू नको बघूया. दे मला. पिझ्झा दे बाजू. मम्मीने ठेवला त्याला. बाजू पिझ्झा दे. मम्मी पिझ्झा दे. मम्मी पिझ्झा दे. ना मी नाही ठेवला ग बस. मी त्याला आणायला सांगितलं. पप्पा तू सोबत गेलेलीस ना. हा मी सोबत गेले पण मी पोरगेला पण पुढं घ्यावा आले असं नाही वाटलं. पुढं आले की नाही हा तर मागं होते. मागे म्हणजे ते बस म्हणून उतरून मागे आले. तेच ते व्यक्ती व्हायरल पिझ्झा. तुला पाहिजे. मला पिझ्झा पाहिजे पाचू, नाही तर हा जो तुझा व्हिडिओ आहे ना तो विदाऊट मेकअप मी व्हायरल करेल. विदाऊट मेकअप. विदाऊट मेकअप मी व्हिडिओ काढते. काय झालं ना तर आणखी डोक्याला. ऑलरेडी एक फोनला झालंय. मला पिझ्झा दे. सोड सोड. मला पिझ्झा दे. कुठीचा आयफोन कुठे गेला यार? दाखवला असता. मम्मा हे काय लावलं? यही है वो शख्स. मुद्दामून दाखवलंय. ए यार यही है वो शख्स. हम नाच दाखवते. एवढ्या जवळून कोण दाखवतं? तुम्ही सांगायला मम्मीच्या तोंड दाखव. मम्मीचं तोंड दाखव. मम्मीचं तोंड सांगितलं मध्ये लावलेली असते ना. आत्ताच लावलेली. सकाळी टेन्शन नाही बाबा. शोधतोय खायला मस्त. मसाला बघ. मच्छी बनवले, मच्छी मस्त पैकी. बोंबील बोला मी बोंबील आहे. गरम नाही. वहिनी बोला बोंबील आहेत. मम्मी आणि बांगडा. अहो याला बोलला मला नाही. सांगितलं बघून आले. किती? पाहुणे आहेत. आता ती मच्छी माझी आहे. माझी
मच्छी वाव वाव. बस झालं.